सर्व पत्रकारांचं स्वागत आहे। आमचे जिल्हा अध्यक्ष गणेश कणकरजी सुद्धा या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत। महाविकास आघाडी यांचे प्रत्याशी म्हणून माननीय पियुष गोयलजी केंद्रीय मंत्री हे आपलं नॉमिनेशन उद्या फाईल करणार आहे। नामांकन पत्र उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 11 वाजता भरणार आहेत। आपण सर्व पत्रकारांनी त्या सूचनेला प्रतिसाद द्यावा आणि आपण सगळे उपस्थित राहावे अशी आमची विनंती आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागील 1 महिन्यामध्ये माननीय पियुषजीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी उत्तर मुंबईचे 6 मतदारसंघ विधानसभेचे महायुतीचे आणि 6 मतदारसंघ आणि 42 वॉर्ड असे माननीय पियुषजींनी या महायुतीचे कव्हर केलेत। आणि कव्हर केल्यामध्ये त्यांचा प्रवास हा सामान्य कार्यकर्ता, बूथ प्रमुख, इवन सगळे बूथ प्रमुख महायुतीचे जवळजवळ 1700 बूथ प्रमुख एका पक्षाचे, असे शिवसेनेचे बूथ प्रमुख म्हणजे त्यांचे गटप्रमुख असो, RPIचे असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे असो, शिवसेनेचे असो, असे सगळे मिळून सगळ्या बूथ प्रमुखांशी संवाद केला आहे। पियुषजींनी शिक्षकांशी संवाद केला आहे, चार्टर्ड अकाउंटंटशी संवाद केला आहे, अधिवक्तांशी संवाद केला आहे, धार्मिक नेते, सर्व विविध संप्रदायाचे धार्मिक नेते त्यांच्याशी सुद्धा महायुतीचे उमेदवार म्हणून पियुषजींनी संवाद केला आहे। पियुष गोयलजींचा एकूण प्रवास मागील 1 महिन्यामध्ये सामान्य जनांच्या पर्यंत माननीय मोदीजींच्या विकसित भारताचे संदेश आणि संकल्पपत्र ज्या माननीय मोदीजींनी प्रसारित केलं आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार, NDAची सरकार दिल्लीत काय करणार, हा संकल्पपत्र आणि संकल्पाच्या विषयी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। त्याची माहिती आपल्याला व्हावी, उद्याचं नामांकन भरलं जाणार आहे त्याची माहिती व्हावी आणि त्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून पियुषजींचा 42 वॉर्डाचा प्रवास जो शेवटच्या 18 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे, तसा प्रवासाचा पूर्ण आराखडा हे आपल्याला कळवला जाईल आणि त्या पद्धतीने प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आणि छोट्या जिथे लोक राहत असतील त्या झोपडपट्टीचा विस्तार असो, चाळीचे विस्तार असो, मोठ्या इमारतीचे विस्तार असो, व्यावसायिक क्षेत्र असो किंवा विभाग असो, सगळे काही पियुषजींचा प्रवास होणार आहे। आणि जवळजवळ 18 लाख मतदार या मतदारसंघात आहेत, जिथे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उबाठा आणि त्यांचे अन्य सहयोगी पक्षांना उमेदवारीसाठी, निवडणुकीसाठी उमेदवार सुद्धा भेटत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये ही भारतीय जनता पक्षासाठी माननीय मोदीजीच्या नेतृत्वात झालेल्या विकासाला लोकांची पोचपावती आहेत। त्याप्रमाणे एक चॅलेंज पण आहे की एकही उमेदवार समोर नसताना आम्ही अति आणि कठोर परिश्रम करायला पाहिजे, जेणेकरून सामान्य जणांना या निवडणुकीमध्ये चुरूस आहे असं वाटायला पाहिजे। आणि ही चुरूस कशासाठी असणार आहे? ही चुरूस यासाठी असणार आहे की माननीय मोदीजींनी केलेली विकासाची कामं आणि मोदीजींद्वारा प्रकाशित करण्यात आलेला संकल्पपत्र येणाऱ्या 5 वर्षामध्ये देश कुठल्या पद्धतीने पुढे जाणार आहे याच्या संदर्भामध्ये मी पण सहभागी होणार आहे। या लोकशाहीचा महोत्सवामध्ये माझं मतदान करून ही लोकांमध्ये जी प्रेरणा निर्माण करायची आहे, त्यासाठी हा सगळा प्रवास आणि प्रचार होणार आहे। तर विषय असा आहे की तर मुंबईमध्ये 6 पैकी 5 विधानसभेमध्ये आमदार आहेत। म्हणजे चारकोपमध्ये मी स्वतः, कांदिवली पूर्वेला अतुल भातखळकर, बोरिवलीला सुनील राणे, दहिसरला मनीषा चौधरी, मागाठाण्याला प्रकाश सुर्वे, हे 5 आमदार महायुतीचे आमदार आहेत। त्याशिवाय उत्तर मुंबईमध्ये माजी नगरसेवकांची संख्या हे भारतीय जनता पक्षाची 24 आणि शिवसेनेच्या ज्या एकनाथजी बरोबर असलेला मुख्य शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना, त्याचे जवळजवळ 6 म्हणजे 42 पैकी 30 असे नगरसेवक अवेलेबल आहेत। आपण जे प्रश्न विचारतायत की गोपाळ शेट्टी उपलब्ध होतो, तर तसे सर्व आमदार उपलब्ध आहेत, सर्व नगरसेवक उपलब्ध आहेत। पियुषजी हे निश्चितपणे सांसद होणार आहेत, केंद्रात मंत्री होणार आहेत याची सर्वांना खात्री आहे। त्यांच्याही इथे ऑफिस सुरू होणार आणि त्यांची उपलब्धता ऑफिसच्या माध्यमातून लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न असतील, केंद्र सरकारशी निगडीत प्रश्न असतील किंवा काही नीतिविषयक प्रश्न असतील जे राज्य सरकारशी निगडीत असेल किंवा महानगरपालिकेच्या काही अडचणी असतील, कारण केंद्राचा मंत्री जेव्हा एका लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केंद्रात करतात आणि ते तुम्ही म्हणताय तसा कोर टीम मिनिस्टर असेल,
तर त्याचा शब्दाला फार महत्त्वाचा असते. त्याची उपलब्धताला तो महत्त्वाचा आहेच, पण शब्दालाही महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे रेल्वे निगडीत प्रश्न असतील, कोस्टल झोन निगडीत प्रश्न असतील, फॉरेस्ट निगडीत प्रश्न असतील, किंवा अशा नीतीविषयक प्रश्न जे राज्य शासनाच्या करून घ्यायचे किंवा महापालिकेकडून करून घ्यायचे, सगळे पीयूजी करतील. लोक 100% आश्वस्त आहेत. मोदीजीच्या मंत्रिमंडळामध्ये 75 मंत्री होते आणि आजही आहेत. उद्या मोदीजींचीच सरकार येणार आहे. अबकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार, हा सामान्य जनांचा नारा आहे. आणि त्या नारामध्ये 75 मंत्री हे देश चालवतात. आणि 75 मंत्री जेव्हा देश चालवतात तेव्हा ते त्यांचा मतदारसंघाचाही तेवढाच लक्ष देतात, जशा पद्धतीने मोदीजी बनारसमध्ये डेव्हलपमेंट करतात. माननीय पियुषजींनी सुद्धा काही कल्पना मांडल्या आहेत. मल्टी स्पेशल, सुपर स्पेशालिटी, सर्वात मोठे हॉस्पिटल उत्तर मुंबईमध्ये उभी करणार. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उत्तर मुंबईला अवेलेबल नाही आहे, तो उपलब्ध करून देणार. एका स्टेडियम उत्तर मुंबईमध्ये उपलब्ध नाही तर ते उपलब्ध करून देणार. रेल्वेच्या कनेक्टिव्हिटी वाढवणार. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मचं नूतनीकरण, ज्या बोरिवली आणि मालाडचा सुरू झाला आहे त्याच पद्धतीने कांदिवली आणि दहिसरचा करणार. अशा पद्धतीचे जे निर्णय असतील, हार्बर लाईनची सुरुवात इथून करणार. त्यांच्याकडे ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, कोकणच्या रेल्वे इथून सुरू झाल्या पाहिजे, त्याच्यावरती विचार करून त्याचा काय उपाययोजना करून ते सुरू करता येतील का, त्याच्यावरती मार्ग काढायचा प्रयत्न करणार. असे बरेचसे प्रश्न आहेत. उत्तर मुंबईचे ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, त्याच्यावर सुद्धा माननीय पियुषजी आता स्वतः लक्ष देत आहेत आणि त्यांनी योजना तयार केल्या आहेत. त्या योजनेला कार्यान्वित करायला आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे सरकार केंद्रात झाली की झाली, या सगळ्या योजनेला पियुषजी प्रतिसाद देणार. लोकांना सहजतेने त्याच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी नगरसेवक, आमदार आणि खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून पियुषजी उपस्थित राहणार.